बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगड येथून। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी जुन्नरमध्येच राहील याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केली आहे। सगळे प्रोजेक्ट बारामतीला जाणार नाही, बिबट सफारी आपल्या इथंच होणार आहे। आणि शिवसृष्टी नेली म्हणतात, तिकडे एक वेगळा शिवसृष्टीचा प्रोजेक्ट आहे, आपला एक वेगळा प्रोजेक्ट। तर माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी व्हावी यासाठी उपोषण सुरू केले आहे। त्यामुळे जुन्नरचे वातावरण ऐन उन्हाळ्यामध्ये चांगलंच तापलेलं दिसतंय। मी लढाई लढून आमदार झालो, मला बापजाद्याची आमदारकी नाही मिळाली आयुष्यात कधी। आम्हाला बापजाद्याचा वारसा नाही कधी मिळाला राजकीय। आमच्या पोलादी हिंमत आहे या छातीमध्ये आणि मी खात्रीने सांगतो, त्या पाण्यावर मी सरकारशी 30 दिवस लढू शकतो। 30 दिवस नाही लढलो तर शरद सोनवणे माझ्या भीमाजी शेठ सोनवणेची अवलाद सांगणार नाही तुम्हाला, हे पण आज सांगतो टाक्यावर। यामध्ये नवीन आंदोलन देखील सुरू झाले आहे। आदिवासी बांधवांनी नारायणगड परिसरामध्ये बिबट सफारी होऊ नये यासाठी दिनांक 23 मार्च रोजी आझाद समाज पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद व महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आहेर यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन निषेध सभेचे आयोजन नारायणगडाच्या पायथ्याशी करण्यात आले होते। यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मागील एका भाषणावेळी जुन्नरच्या अनेक भागामध्ये जमिनी बिबट्या सफारीसाठी सर्वे करून स्टेटस बघून सुनिश्चित करू असे बोलले होते। यामध्ये नारायणगडाच्या परिसराचा देखील उल्लेख त्यांच्याकडून एका व्हिडिओमध्ये प्रसारित झाला होता। नारायणगड परिसरामध्ये गेली अनेक वर्ष वनजमिनींमध्ये आदिवासी समाजाची 200 लोक घरे बांधून व शेती करून राहत आहेत। अनेक वेळा प्रशासनाच्या वतीने त्यांची घरे व अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। आमचे दावे उच्च न्यायालयात पुणे जिल्ह्यात प्रलंबित असताना कोणीही इंचभर जमिनीवरती सदर बिबट्या सफारीचा विचार सुद्धा करू नये असा उल्लेख वकील प्रकाश आहेर यांनी व पिंपळवंडीचे सरपंच सोमनाथ माळी यांनी निषेध सभेत केला आहे। यावेळी विनोद बर्डे, ज्ञानेश्वर माळी, गणेश माळी व असंख्य आदिवासी पुरुष व महिला बांधव उपस्थित होते। पाहूयात ही बातमी विस्ताराने। जुन्नर तालुक्यामध्ये हा जो नारायणगड आहे, ह्या नारायणगडामध्ये खोडद आहे, वडगाव कांदळी आहे आणि अजूनही हिवरेतर्फे नारायणगाव असे जे काही स्पॉट आहेत। तर आमचं एक म्हणणं आहे कि जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है। आता हे जे काही नवीनच एक मध्ये म्हणे इकडे काय रेल्वेचं कार शेड होणार आहे, आता हे ऐकलं काय नवीन काय बिबट्या सफारी होणार आहे। तर या देशाची ही मानसिकता आहे की ते जनावराला माणसापेक्षा जास्त किंमत देतात। वाघांची संख्या किती आहे लगेच सगळे सांगतील, माणसांची संख्या किती आहे, नारायणगडमध्ये किती आदिवासी बांधव राहतात हे आमदारही सांगू शकत नाही, फॉरेस्ट अधिकारी सांगू शकत नाही, परंतु कोर्टाला माहिती आहे किती लोक राहतात, कारण कोर्टामध्ये सगळे दावे प्रलंबित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जेवढ्या सवलती दिलेल्या आहेत, जेवढ्या सोयी केलेल्या आहेत, तेवढ्या देशामध्ये कुणासाठीच नाही आहेत। आणि म्हणून आदिवासींसाठी हा जो काही पेसा कायदा आहे, या पेसा कायद्याची सुद्धा अंमलबजावणी या जुन्नर तालुक्यामध्ये झाली पाहिजे यासाठी आणि या नारायणगडच्या आमच्या सर्व आदिवासी कुटुंबांना या ठिकाणी जो काही मागे त्रास झाला त्या संदर्भामध्ये आम्ही जुन्नरमध्ये एक ऐतिहासिक मोर्चा शिवनेरीपासून काढला होता। त्या मोर्चामध्ये अनेक तालुक्यातले लोक नारायणगडच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। तो एक ऐतिहासिक मोर्चा झाला आणि काही लोकांना असं वाटत असेल की आदिवासी आहे, यांना काय कळतंय, यांना काही अक्कल नाहीये, यांना काही समजत नाहीये, परंतु त्यांच्या पाठीशी ज्यांना फार अक्कल आहे, फार समजतं, कायदा माहिती आहे, असे लोक आमच्यासारखे त्यांच्या पाठीशी आहेत। आणि ह्या नारायणगडचे ह्या सगळ्या गटांचे दावे खेडच्या जिल्हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। मला इथल्या जुन्नर तालुक्याचे जे आमदार आहेत अतुल बेनके साहेब, त्यांचं कौतुक करावं असं वाटतं
त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी नारायणगडमध्ये अतिक्रमण आहे हे मान्य केलेलं आहे, परंतु कोर्टामध्ये दावे प्रलंबित आहेत त्याच्याबद्दल ते काही बोललेले नाहीत. कोर्टामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये 2017 पासून या नारायणगडच्या सगळ्या गटांचे दावे प्रलंबित आहेत. आम्हाला त्या केसमध्ये जुन्नरचे अधिकारी काय, दिल्लीचे जरी अधिकारी आले फॉरेस्टचे तरी त्या केसमध्ये ते आम्हाला हरू शकत नाही, एवढी व्यवस्था मी करून ठेवली. हे मोठं करणं लहान करणं येते हा भाग आमचा नाही, कारण की आम्हाला जगणं, आमचं अस्तित्व टिकवणं हाच भाग आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आमची लेकरं बाळं आजपर्यंत डोंगर दऱ्यांमध्ये वड्या खोड्याला नदीच्या कड्याला अनेकांच्या मोठमोठ्या बागेदारांच्या बांधावरती आमचं आयुष्य गेलं, पिढ्या गेल्यात आमच्या. ह्या आता कुठंतरी थांबवण्यासाठी फक्त एवढ्या मोठ्या समुद्रातून ह्या तांब्या भरून माणसांनी फक्त तर या ठिकाणी म्हणजे पहिलं पाऊल उचललेलं आहे. आणि तर त्याच्यामध्ये पण जर समजा कोणी जर अडचण जर बाधा काही जर आणत असेल तर ती आम्ही या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत आम्ही तर ती स्वीकारायला तयार नाहीत.